नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता मी जिवाळा कॉलनी लक्षित वसाहत या एरियामध्ये आले। का नाव कसं तुमचं? अमोल पाटील यांच्या घरामध्ये साप आलाय। तर या ठिकाणी जिन्ना आहे त्यांचा आणि जिन्याखाली इथे साप आला म्हणून त्यांचा मला फोन आला होता। तर या ठिकाणी मी साहित्य वगैरे काढले। तर या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे, लहान पिल्लू आहे नागाचं। तर बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करता येईल। तर या ठिकाणी त्यांनी साहित्य सगळं ठेवलेलं ते आपण काढले आता। छोटीसा एकदम पावसाळ्याच्या दिवसात जवळजवळ सर्व सापांच्या पिल्लांचा जन्म होतो, कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला गवत उगवते। त्याच गवतासोबत अनेक लहान कीटक, लहान बेडूक जन्माला येतात आणि या सापांच्या लहान पिल्लांना पुरेसे अन्न प्राप्त होते। पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूला वाढलेल्या गवतात अशी लहान पिल्ली दिसून येत नाहीत आणि जर आपला पाय त्यांच्यावर पडला तर ते आपल्याला चावण्याची शक्यता असते। तसेच साप हे अन्नाच्या शोधात बेडकांच्या मागून घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला ठेवलेल्या अडगळीमध्ये येऊन बसतात। त्यामुळे आपण कायम सतर्क राहणे गरजेचे आहे। हा भारतातील प्रमुख 4 विषारी जातींमधील म्हणजेच नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे यामधील नाग जातीचा विषारी साप आहे। याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा म्हटलं जातं। निसर्गामध्ये असणाऱ्या अन्नसाखळीमधील साप हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। या सापाच्या सहाय्याने मानवी जीवनास अनेक फायदे देखील आहेत। त्यामुळे कोणाच्या घरी साप आल्यास त्यांना मारू नका। जवळील सर्पमित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा। तर आता रेस्क्यू केलेल्या नागाला आपण वन विभागाकडे सुपूर्द करतोय। तर माझ्यासोबत आता वन विभागचे रेस्क्यूअर मतीन बांगी सर आहेत, त्यांच्याकडे आपण याला सुपूर्द करतो। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।